विशाल मोरे, पहिला सामना माफ करा, पहिली ओव्हर अंजय स्ट्राईकला आणि हा नो बॉल विशाल मोरे यांच्या विशाल मोरे दुसरा बॉल मात्र डॉट बॉल. चांगली बॉलिंग आतापर्यंत विशाल मोरे. दुसरा बॉल, एक धावसंख्या पुढे सरकते. अंजय आपल्या टीमसाठी अंजय अतिशय खतरनाक असे दिसत आहेत. फटकवलाय त्यांनी सुंदर असा, मात्र एक धावसंख्या. राजेश दादाच्या हातामध्ये बॉल. पुन्हा एकदा विशालकडे चेंडू आणि हा फटकवलाय, मात्र एक पण नाही. सुंदर अशी फिल्डिंग राजेश, टीमचे तरुण तडफदार असं नेतृत्व राजेश. फटकवलाय दुसरा आणि कॅच, विकेट. शुभम पांडेचा विकेट. विशाल अतिशय जोरदार सेलिब्रेट करताना दिसतोय. महत्वाचा विकेट आपल्या टीमसाठी घेताना विशाल मोरे. देवेंद्र पाटील अतिशय खुश, ज्यासाठी विशालला टीम मध्ये घेतला होता इतका पॉइंट्स खर्च करून. त्यासाठी चप्पळ अशी कॅच, सुंदर अशी कॅच. मी कमिटी मेंबर्सला विनंती करतो की कॅचची नोंद घ्यावी. उत्कृष्ट कॅचचे दावेदार यासाठी नोंद घ्यायची आहे की आपण उत्कृष्ट कॅच ही सुद्धा ट्रॉफी सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. हा बघ गेलाने सुरुवात केली होती त्यांनी. हा बघ गेला, एक रन काढून गेला. हा बघ सुंदर अशी बॉलिंग विशाल. केवळ 5 रन दिलेत आपल्या टीमसाठी. कधी आले कधी गेले समजलं नाही. 6 बॉल टाकून गेले. इतके चपळ स्पीड गोलंदाज, म्हणजे त्यांच्या बॉलिंगला स्पीड नाहीये पण येऊन पटकन टाकून जातात स्पीड मध्ये. सुंदर अशी बॉलिंग आपल्या टीमसाठी. महत्वाचा विकेट घेऊन गेलेत. आणि आता स्ट्राईकला गणेश दादा. केतन डॉट. सुंदर अशी बॉलिंग आणि सुंदर अशी किपिंग आणि विकेट दिलाय. स्टंपिंग दिलेला आहे. चपळ विशाल. विशालची कृपया नोंद घ्यावी फिल्डिंगची. सुंदर अशी फिल्डिंग करताना दिसतोय विशाल. आतापर्यंत त्याने सुंदर अशी कॅच, सुंदर अशी स्टंपिंग. बॉल कधी त्याच्या हातात गेला, स्टंपला लागला, काही कळलं नाही. अंपायर चकित, बॅट्समन चकित आणि एक विकेट. चकित केले त्यांनी सर्वांना सुंदर अशा फिल्डिंगने त्यांच्या. आणि केतन हे टीमचे बाहुबली केतन. पहिलाच विकेट त्याने घेतला टीमसाठी. आणि आदी पाटील बॅटिंगला आहे आणि वाईड बॉल सुंदर असा पकडलाय. मी सर्वांना सांगू शकतो की WPL सीझन 3 चे सर्वात महागडे खेळाडू आदी पाटील स्ट्राईकला. आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. अतिशय मोठ्या गॅपने ते खेळताना येत आहेत आपल्यामध्ये. आणि नो बॉल. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली होती, मात्र वाईड, नो आणि फ्री हिटचं त्यांना हे आमंत्रण. पाहूया काय करतायत या फ्री हिटवर आदी पाटील. आणि फटकवलाय आनंदच्या पायामध्ये बॉल, परत हातामध्ये आणि एक धाव. अंजय टीमसाठी काय करतोय बघूया. आणि हा एक धाव संख्या. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत. आदी पाटील स्ट्राईकला. एक रन कट केलाय त्याने. आतापर्यंत 11 धाव संख्या झाली आहे.
2 बॉल बाकी. फटकवलाय सुंदर असा, मात्र एकच. आदी पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. शेवटचा चेंडू केतन यांच्या हातातून आणि फटकवायला यशस्वी 6. आदी पाटील सुंदर अशी बॅटिंग करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्या टीम मध्ये त्याचं योगदान काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्या महत्त्वासाठी त्यांना महत्त्वाची भूमिका आज घ्यावी लागेल. असे आदी पाटील जवळजवळ 400 पॉइंट्स खर्च करून जवळजवळ अर्धे पॉइंट्स त्यांनी खर्च केले एका टीम वरती शुभमने आणि ते सक्सेसफुल होताना दिसतंय. कुठेतरी धावसंख्या झाली आहे 18 आणि आदी पाटील यांची वैयक्तिक धावसंख्या 8. अंजन स्ट्राईकवर आहेत. ओपनिंगला आलेले अंजय अजूनही स्ट्राईकवर. बॉलिंगला आलेला आहे दीपेश भानुशाली. दीपेश भानुशाली आलेला आहे बॉलिंगला. पाहूया आपल्या टीमसाठी तो काय करतोय. पहिला चेंडू आणि फटकवलाय 6 साठी अंजयने. अंजय आपल्या टीमसाठी धाव संख्या चालवताना दिसतोय. पुढचा बॉल कट झाला आहे. 1 धावसंख्या आणि एकच धावसंख्या. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक. दीपेश भानुशाली आपल्या मित्राला बॉलिंग करताना दोघांमध्ये स्मितहास्य. पुढचा चेंडू वाईट बॉल. सुंदर अशी बॉलिंग आणि हा कट केलेला आहे. आतापर्यंत चांगली बॉलिंग म्हणावी लागेल दीपेश यांची. विशाल गोल झालाय. विशालचा गोल पोस्ट मध्ये जाऊन ते गोल झाले, पडले, स्वतःच गोल झाले. सेल्फ गोल विशाल क्रिकेटच्या मैदानात गोल झाले. उत्कृष्ट अशी बॅटिंग. फुटका चांगला होता, माफ करा फटका चांगला होता. 1 धावसंख्या. दीपेश आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय. आणि वाईड बॉल. वाईड बॉल. नो बॉल, माफ करा नो बॉल आहे हा. पिचच्या बाहेर होता त्यामुळे नो बॉल देण्यात आलेला आहे. फ्री हिट आदी पाटील यांच्यासाठी. फ्री हिट आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू झालेली आहे. फ्री हिटचा ऑप्शन अजूनही आहे त्यांच्याकडे. फ्री हिट आणि वाईड वाईड वाईड. फ्री हिट वरती स्ट्राइक चेंज करू शकत नाही दीपेश. आणि फटकवलाय मात्र कॅच मात्र काहीच नाही. फ्री हिट असल्यामुळे ही धाव संख्या 1 म्हणावी लागेल. विकेट नाही. शेवटचा चेंडू आणि फटकवलाय आणि उत्कृष्ट अशी कॅच झाली असती मात्र 6. दीपेश एकदा दीपेशसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नुकतंच त्याचंही लग्न झालंय. आपण त्यालाही शुभेच्छा देऊया आपल्या WPL टीम कडून. दीपेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. दीपेश तुला शुभेच्छा लग्नाच्या आमच्याकडून WPL कडून. पुढच्या मॅचला तू कमबॅक करशील अशी अपेक्षा. 38 माफ करा 38 धावसंख्या. मध्ये मध्ये स्कोररने स्कोर सांगावा अशी सर्वांची ताकीद. दीपेश सामनावीर झाल्यास त्याला हनीमून पॅकेज देण्यात येईल. देवेन कॅप्टन डॉट बॉल. देवेंद्र पाटील आपल्या टीमसाठी टीमचं योगदान. पहिल्या माळ्यावरून बॉलिंग करतायत देवेंद्र पाटील. बॉल पडला ग्राउंड फ्लोरला आणि वाईड बॉल. देवेंद्र पाटील वाईड बॉल. अजून एक देवेंद्र पाटील. डायरेक्ट बाहेर पडला तरी नो नाहीये. स्टंप हाईटने नो आहे. अंपायर आपल्या अतिशय चाणाक्ष.
फटकवलाय, नो बॉल आणि एक एक नो बॉल वरती एक धावसंख्या. फ्री हिट देवेंद्र पाटील, पाहूया काय करतायत. फ्री हिट अंजय, फटकवलाय मात्र एक, पुन्हा एकदा नो दिलेला आहे. नो, फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. आदी पाटील याच्यासाठी फ्री हिट म्हणजे जणू काही गुलाबजाम. फटकवलाय मात्र नाही, वरच्या पत्र्याला लागलाय. एकच, थोडेसे नाराज आदी पाटील. थांबा थांबा, हा चला. ओ, एक. अंकित याच्या हातात बॉल आला म्हणजे त्याच्यातून जाळच निघतो. रॉकेट सारखा बॉल. मी विनंती करतो साहिल याने कमेंट्री टीमशी संपर्क साधायचा आहे. एक एक ने धावसंख्या पुढे सरकते. चांगला शॉट. अंकित फिल्डिंग मध्ये अतिशय चोख, चपळ. धावसंख्या 48, 48. एक बॉल बाकी, 48. आणि उत्कृष्ट असा बॉल स्वतःच्याच बॅट्समनला मारला आणि ओव्हर. 4 ओव्हर, धावसंख्या 48, 2 विकेट्स, 12 एक्स्ट्रा. आपले साऊंड प्रशांत दादा चालले आहेत पुढच्या कामासाठी. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. उत्कृष्ट अशी साऊंडची व्यवस्था आपल्यासाठी केली त्याने. त्याला पुढच्या त्याच्या या शेवटचे 2 ओव्हर. अंजय स्ट्राइकला, आनंदला आनंद. पहिला बॉल. जरी त्यांचं नाव आनंद असलं तरी त्यांनी आनंद समोरच्या टीमला दिलेला आहे. 6 मारला आहे. समोरची टीम आनंदित. काहीतरी वेगळी बॉलिंगची आणि ही मिसफिल्ड. देवेंच्या हातून मिसफिल्ड. देवेंद्रला दिसलंच नाही, ब्लँक झाले ते. चौका. देवेंद्र यांना बॉल दिसत नाहीये, कृपया तिथे काळजी घ्यावी. कॉमेंट्री सॉरी कमिटी, तिथे एक वेगळा हॅलोजन लावा. देवेंद्र यांना बॉल दिसला नाही. अंपायर्स कडून बॉलर्सला एक वॉर्निंग. पुढे येऊन फटकवलाय मात्र एक धाव संख्या. आतापर्यंत अंजयने चांगली बॅटिंग केलेली आहे. टीम साठी 32 रन्स मारलेत अंजयने. चांगली बॅटिंग. बघूया आदी पाटील काय करतो आपल्या टीम साठी. आणि हा वेगळाच बॉलिंग मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करत असताना आनंद यांच्याकडून एक धाव गेलेली आहे. 2 बॉल बाकी. फटकवलाय चांगला आणि 6 आपल्या टीम साठी. सुंदर अशी बॅटिंग करतोय अंजय आपल्या टीम साठी. 38 धावा त्याने एकट्याने मारलेल्या आहेत आतापर्यंत. संघाची धावसंख्या 66. अतिशय महाग अशी ओव्हर. जवळजवळ 18 रन्स या ओव्हर मध्ये आले आहेत. केवळ 5 बॉल मध्ये 18 रन्स. देवेंद्र पाटील थोडेसे चिंतित. शेवटचा चेंडू. आणि फटकवलाय पुन्हा एकदा मात्र एक. रूफला लागला आणि संख्येच्या हातात आला. ओव्हर झाली आहे 5 ओव्हर. धाव संख्या 67. 67 धाव संख्या झालेली आहे. अंजय सुंदर अशी बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. मला असं वाटतं त्याच्या टीमने एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात अंजयसाठी. त्याला प्रोत्साहन द्यायचंय त्याच्या बॅटिंगला. त्याला पाणी द्या, प्रोत्साहन द्या, सगळं द्या त्याला. सपोर्ट करा. 67 धाव संख्या. शेवटची ओव्हर. बॉलिंगला आलेला आहे हेमंत डिके. हेमंत आलेला आहे बॉलिंगला मराठा वॉरियर्स कडून. शेवटची ही ओव्हर आणि सर्व प्लेयर्स
सर्व प्रेक्षक यांचे हार्दिक स्वागत आपल्या WPL सीझन 3 मध्ये. अंजयने पहिला बॉल आणि परत एकदा चौकार. देवेंच्या पहिल्या माळ्याच्या वरून दुसऱ्या माळ्यावर चौका. 4 मारलेला आहे. देवेंद्र यांना पकडता आलेलं नाही. आतापर्यंतचे सर्वात सुंदर असे फिल्डर, अतिशय चपळ असे फिल्डर. पुढचा बॉल चांगला फटकवलेला आहे. सुंदर अशी बॅटिंग करतोय अंजय आपल्या टीम साठी. शेवटचे 4 बॉल बघूया काय होतंय. आदी पाटील आणि हा फटकवलाय मात्र 1 2 नाही एकच. उत्कृष्ट असा थ्रो स्टंपवर. चांगली फिल्डिंग राजेश यांची. केवळ 1. फटकवलाय आणि परत एकदा 1 रन. स्ट्रेट ड्राईव्ह. स्ट्रेट ड्राईव्ह. आदी पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वर. सुंदर असा फटका आणि 4. अंपायर कडून 4 असा कॉल. 4. सुंदर अशी बॅटिंग आदी पाटील. शेवटचा चेंडू आपल्या टीम साठी. डेड बॉल. अंपायरने कॉल केला आहे डेड बॉल. शेवटचा चेंडू. धावसंख्या 78. चांगला मारला. मिसफील्ड आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. ओव्हर झालेले आहे. धावसंख्या 80. एकदा अंजय साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षकांना. 44 वरती नॉट आउट राहिलेला आहे तो. उत्कृष्ट अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे आपल्या संघासाठी. सुंदर अशी बॅटिंग. धावसंख्या 80. 80 धावसंख्येसह टीम 9 वॉरियर्स आता फिल्डिंग मध्ये उतरले आहे. 81 धावांची आवश्यकता. टीम मराठा वॉरियर्स, माफ करा मराठा फायटर्स. लगेचच पुढचा सामना सुरू करायचा आहे. फार डिस्कशनसाठी वेळ नाही. बॅट्समन पाठवायचे आहेत. मराठा वॉरियर्स बॅट्समन पाठवा लगेचच. अंकित परब. हॅलो हॅलो. अंकित परब थेट कोकणातून इथं आलेत बॅटिंग साठी. जाळ आणि धूर त्यांचा एकत्रच असतो. त्यांनी एकदा फटका मारला की बॉल हा जणू काही ज्वलंत होतो आणि आगीच्या वेगाने तो बाउंड्री लाईनला भेदतो. अंकित परब हे आपले इंटरनॅशनल बेसबॉल प्लेयर आहेत. माफ करा मी प्रथमेश यांचं स्वागत करतो कॉमेंट्री सेक्शन मध्ये. प्रथमेश काय वाटतं तुम्हाला ह्या मॅच बद्दल? प्रथमेश ओव्हर टू यू. प्रथमेश थोडेसे लाजताना. प्रथमेश लाजू नको. प्रथमेश काय विचार करताय? मराठा फायटर्स हॅलो हॅलो आणि 9 वॉरियर्स काय वाटतं या टीम बद्दल? टार्गेट आहे 81. अतिशय चांगली टीम दिसते ऑन पेपर. पण देवेन मात्र कॅप्टन्सी मध्ये थोडा कमी पडलाय कुठेतरी मला असं वाटतंय. हा डायरेक्ट वॉर केलाय त्यांनी. बॅटिंग लावला आहे अंकित परब स्ट्राईकला. संकेत साळुंखे नॉन स्ट्राईकला. दोघही धुवादार बॅट्समन. अंकित परब बॉलिंग लावला आहे. साहिल कांबळे द ओजी. माझ्यासोबत मराठा फायटर्सचे कॅप्टन आहेत देवेंद्र पाटील. 2 शब्द प्लीज. चला लगेच सुरू करायचा सामना. साहिल हे नंतर करा. जे घरी करायचं होतं ते ग्राउंड मध्ये करतायत साहिल. साहिल कांबळे लायरा मॅन. नो बॉल. पहिलाच नो बॉल. नो बॉल. फ्री हिट. आणि संकेत साळुंखे. अंकित परब परत स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती अंकित परब कसे आले पुन्हा एकदा? हा बाहेर गेला. अच्छा ओके. वन डिक्लेअर. स्ट्राईकला अंकित परबचा.
यस, फ्री हिट. बघूया अंकित परब काय करतोय. फ्री हिट. पहिला बॉल फ्री हिट वरती एक. हा मिस हिट झालेला आहे अंकित करून. खूप कमी असं बघायला मिळते आपल्याला. अंकित कडून मिस हिट झालेला आहे. दुसऱ्या माईकचा थोडासा आवाज वाढवायचा आहे. साऊंडला विनंती. मागे फटकवलाय गोल पोस्ट मध्ये. एक धाव संख्या. आतापर्यंत चांगली बॉलिंग साहिल यांच्याकडून. अंकित परब स्ट्राईकला. नो बॉल. पिचच्या बाहेर टाकला आहे. नो बॉल. पुन्हा एकदा अंकितला फ्री हिटचं गिफ्ट. फटकवलाय आणि सिक्स. अतिशय अंकितच्या चांगला बॅटीतून shot बॉल. मारलेला आहे अंकितने. हाच आहे तो अंकित परब. त्याला आपण बोलतो अंकित परब. एकदम जरब अशी बॅटिंग अंकित परब यांची. पुढचा चेंडू. वाईड बॉल. वाईड बॉल. साहिलला वाटतंय 12 बॉलची ओव्हर. आणि जयदीप यांच्या हातात चेंडू. 2 बॉल बाकी. अतिशय चांगला शॉट दिलेला संकेतने पण मात्र एकच रन. शेवटचा चेंडू. साहिल कांबळे द ओजी. आणि दहीहंडी करताना काहीतरी आपलं डोकं घेऊन आलेले आहेत. कॅप्टनला काहीतरी सांगतात. सतेज 12 नंबर. 12 नंबरची बस पकडून आला वाटतं. सुंदर अशी ओव्हर. धावसंख्या झाली आहे 15. पुढची ओव्हर घेऊन आलेला आहे आदी नाही. अजून डिस्कशन बाकी आहे. अंकित परब स्ट्राईक साठी आलेले आहेत. मराठा फायटर्स. आणि मराठा फायटर्सचे ओनर्स गणेश घाडीगावकर हे स्वतः फिल्डिंग टीम मध्ये आहेत. यष्टी रक्षण करता. एकदा जोरदार टाळ्या गणेश घाडीगावकर यांच्यासाठी. गणेश गाडेगावकर साठी. त्यांनी स्वतः एक टीम ओन केली आहे. एका टीमचे संघ मालक गणेश घाडीगावकर यांचं खूप खूप स्वागत WPL सीझन 3 2025 मध्ये. आणि आलेला आहे जयदीप. जयदीप आलेला आहे बॉलिंग साठी. अंकित परब स्ट्राईकला. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल. एक धाव संख्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. काय वाटतं प्रथमेश. अतिशय सुंदर टप्पा पकडून बॉल टाकते जेडी. फटकवलाय पुढचा. सिक्स. 6. नो स्ट्राईकला. संकेत सुद्धा आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन करत आहेत. लोकांचं मनोरंजन करत आहेत. सुंदर अशी बॅटिंग. एक चुकीचा बॉल. नो बॉल वरती पुन्हा एकदा दुसरा 6. चुकीचा बॉल टाकलाय. संकेत साळुंखे आपल्या अतिशय- टीम साठी सुंदर अशी बॅटिंग करतोय. नो बॉल वरती 6. अंपायर फ्री हिट आहे का. येस. फ्रीट फ्रीट. आणि अतिशय सुंदर फिल्डिंग सतीश कडून. आणि आउट. डायरेक्ट हिट. आउट. एक फ्री हिट वरती आउट झालेला आहे. चांगली बॅटिंग करणारा संकेत साळुंखे. खूप कमी बघायला मिळते राहुल आपल्याला फ्रीट वरती रनआउट. फ्री हिट वरती रनआउट. अतिशय अतिशय दर्दनाक असा हा चेंडू म्हणावा लागेल यांच्यासाठी. फ्री हिटचं गिफ्ट होतं त्यांच्यासाठी. मात्र ते गिफ्ट मिळालं गोलंदाज करणाऱ्या टीमला. जयदीप जेडी. त्याने पोरं केली येडी अशी बॉलिंग करतोय जयदीप. जेडी.
नो बॉल, नो बॉल. परत नो बॉल, परत फ्री हिट, परत रनआउट नाही. सुंदर अशी बॅटिंग. अंकित परत स्ट्राईकला, पाहूया काय करतोय. लो फुल टॉस सुद्धा त्यांनी गोळीच्या वेगाने मारलाय. एक धावसंख्या, एक धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल त्यांना. राजेश शिनॉय, तरुण तडफदार over. उमदा बॅट्समन आपल्या टीमसाठी. पाहूया काय करतायत राजेश शिनॉय. एक धावसंख्या. आतापर्यंत ओव्हर झालेले आहे आणि धावसंख्या झाली आहे 33. आणि चांगली अशी बॅटिंग. आतापर्यंत सामना हा अटीतटीचा आहे. केवळ एक विकेट गेलेला आहे आणि बॉलिंगला आला आहे सतीश. सोबत अर्बन स्मॅशर्स हे प्रशांत तावडे, स्टार बॉलर. प्रशांत, तुम्हाला काय वाटते मॅच बघून? अतिशय उत्कृष्ट मॅच झालेली आहे. अतिशय नियोजन पद्धतीने हा सामना आयोजित केलेला आहे. मला कमिटीचं याबद्दल खूप खूप अभिनंदन करायचं आहे की फारच छान आयोजक इथे झालेला आहे. धन्यवाद सतीश बॉलिंग साठी. कमिटीकडून धन्यवाद प्रशांत यांना. पहिला चेंडू ऑफ अतिशय साइडला. सुंदर बॉलिंग केलेली आहे सतीशने. आपण इथे एक. बघतोय की मॅचचं प्रेशर काय असतं. उत्कृष्ट गोलंदाज असतात पण मॅचच्या प्रेशर पायी बॉलचा टप्पा चुकतात आणि बॅट्समन त्याचा पुरेपूर फायदा घेतो. हे तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद प्रशांत तावडे. आणि पुन्हा एकदा फटकवलाय, मात्र एक धाव संख्या. पुन्हा एकदा राजेश स्ट्राईकला. त्यानंतर आपण वळूया बी जम्पर्स अतुल यादव कडे. अतुल यादव प्लीज इकडे या. थांब ना जरा तू. फटकवलाय आणि एक दुसरी नाही. एकच धाव संख्या. अंकित हे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. सतीश गोलंदाजीला. धावसंख्या सरकते 36. माझ्यासोबत कमिटी मेंबर आहे अतुल यादव. वाईड. अतुल यादव, तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंत कसं सगळं चालू आहे? नमस्कार सगळ्यांना. पहिले तर WPL 3 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथमेश सावरकर हे माझे बालपणाचे मित्र. सुंदर असं फिल्डिंग. अजय यांच्याकडून सुंदरशी बॅटिंग केल्यानंतर त्यांनी सुंदरशी फिल्डिंग. 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. नो बॉल म्हटलेला आहे अंपायरनी. अतिशय उंचावरचा असा चेंडू, कमरेच्या वरचा चेंडू. नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटचं गिफ्ट राजेश यांच्यासाठी. आणि हा फ्री हिटला बोल्ड झालेत. अतिशय चुकीची कॉमेंट्री करताना अतुल, कमिटी मेंबर्स यांना 2 शब्दात कडक शब्द दिले जातील. त्यांनी जाहीर माफी मागावी. सुंदर असा वर फटकवलाय, हातामध्ये आला नाही, मात्र तरी सुद्धा एकच धाव. ओव्हर झाली आहे आणि ओव्हर अंती धाव संख्या आहे 43. सुंदर आणि- पद्धतीने असा रनचेस चालू आहे मराठा फायटर्स यांचा. 18 बॉल मध्ये 38 धाव संख्या हवी आहे. 18 बॉल 38. आणि जोपर्यंत स्ट्राईकला क्रीजवर वॉरियर्सचे कॅप्टन देवेंद्र पाटील आलेले आहेत, काहीतरी सजेशन देत आहेत. ते पण अंकित परब यांना. हे खूप जोपर्यंत कमी बघायला मिळते आपल्याला. जोपर्यंत अंकित आहे क्रीजवर तोपर्यंत सर्व शक्य आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सर्व शक्य आहे. जोपर्यंत अंकित मॅच मध्ये आहे तोपर्यंत टीम अजून आशेवर. आदी पाटील बॉलिंग मध्ये आलेला आहे. पायाने बॉल मारलेला आहे. उत्कृष्ट एक धाव अशी संख्या. टप्पा टाकलेला आहे. इथे आपण बघतोय सर्व प्लेयर रोज खेळणारे आहेत
पण मॅचचं प्रेशर बघा, बॉडी लँग्वेजमध्ये मॅचचं प्रेशर सर्वांचं दिसतंय. बरोबर प्रथमेश, माफ करा प्रशांत. आणि हा वाईड बॉल. अतिरिक्त धावांचा जो डोंगर आहे तो काय थांबत नाहीये. पुन्हा एकदा वाईड. हे बघा, प्लेयर कसाही असो, मॅचचं प्रेशर बघा. आणि उत्कृष्ट अपील, पण अंपायर तीक्ष्ण नजरेनं बघताना नॉट आउटचा इशारा. 16 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे अजून पण. मॅच प्रेशर काय असतं आज आपल्याला दिसतंय. अंकित परब जो रेग्युलर मध्ये एवढा चांगला खेळतो, पण आता मॅच मध्ये त्याला प्रेशर आहे. कॉमेंट्री कोणाला प्रेशर लागला? विशाल मोरे थोडेसे भडकलेले आहेत. आणि एक धाव. विशाल यांना पाणी द्या कोणीतरी. विशालला पाणी द्या कोणीतरी, शांत करा. मंडळाकडून माफी मागतो, आमचं इंटेन्शन ते नव्हतं. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची ही माळ सुरू आहे. प्रयत्न करतायत राजेश, मात्र आउटसाइड एज आणि सिंगल रन धावून काढलेला आहे. 14 बॉल 32 धावांची आवश्यकता. एक धाव. 13 बॉल 31. अजून एक बॉल बाकी आहे अंकित. राजेश बघूया ह्या शेवटच्या बॉलला काय करतोय. पुन्हा एकदा एक धाव. 30 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. बॉलिंग मध्ये चांगले बॉलर, त्यांच्या ओव्हर बऱ्यापैकी संपलेल्या आहेत. 12 बॉल मध्ये 30. जोपर्यंत अंकित आहे तोपर्यंत सर्व शक्य आहे अशी सर्वांचीच. पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे, मी विनंती करतो. पुढची मॅच कोणाची आहे? आपलीच आहे असं म्हणतात, पण कोणाची आहे? बी ग्रुप जम्पर्स आणि तेजस टायगर्स घेऊन आलेले आहेत. आनंद तिवारी. पहिला बॉल 6. राजेश आपल्या टीम साठी. जर्सी नंबर 12. बघू रन किती देत आहेत. अतिशय सुंदर 6 मारला राजेश यांनी. प्रॉपर टाइमिंग, स्ट्रेट 6. तुम करो ना भाई अपना सिद्धू पाजी जैसा. ग्राउंड शेट खेलते हुए राजेश भाई सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा. अंकित आए स्ट्राइक पे. तिसरा शतक. पुढचा चेंडू आणि 6. शुभमच्या डोक्यावरून बॉल फक्त गेला नाही, मॅच पण जाते का काय असं वाटायला लागलेलं आहे. अपयश हातात. 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा मारलेला आहे, वाऱ्याच्या वेगाने गेला आहे, मात्र एक धाव. धाव संख्या 65. चेंडू 4. पुढचा चेंडू एक धाव. एक धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. आणि आता हवेत 7 बॉल मध्ये 15. 5 चेंडू 66 धावा. शेवटचं चेंडू घेऊन येत आहेत अंकित. फटकवलाय आणि हा 6. प्रयत्न तर पूर्ण आहेत, पण अंकितच्या बॅट मधून निघालेला बॉल. सुंदर अशी काही बॅटिंग player च्या अंकित हातात परब येत नाही. यांच्याकडून. मला वाटतं त्यांच्या टीमने एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या अंकित परब यांच्यासाठी. सुंदर अशी बॅटिंग करतोय. बॅटिंग करते अंकित परब. जोरदार टाळ्या वाजवा अंकित परब साठी. 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता आपण बघूया 6 बॉल 9. पुढचं देवेंद्र अंतिम पाटील, प्रत्येक शतक. ओव्हरला तुम्ही क्रीज मध्ये जाऊ शकत नाही. देवेंद्र पाटील सतत तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. बघूया पुढचं असं अंतिम षटक घेऊन कोण येत आहे.
अतिशय प्रेशर मध्ये दोन्ही टीम. आणि सतेज सावरकर नगरवरून थेट कळव्याला. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. सर्वांचे डोळे बॅट्समन कडे, बॉलर कडे. शेवटचं शतक आणि धाव संख्या हवेत 6 बॉल 9 रन. ओ हो 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 हो, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, घाम पुसताना स्वतःचाच. हो, टप्पा बघा बॉलचा. गेम में ट्विस्ट आता हुआ. काही एक्सपेरिमेंट केलेलं नाही, बॉलचा टप्पा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि बॅट्समन चक्रावलेला आहे. 4 बॉल में 9 रन की आवश्यकता. दीपेश भानुशाली ऑन स्ट्राइक. गेम बहुत डीप जाता हुआ. उत्कृष्ट सतेज- गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज पधारलेले आहेत. दोन्ही संघ अपेक्षा पूर्ण. बैकफुट पे पंच करते हुए, कारपेट से खेलते हुए 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. एक धाव काढलेली आहे. 3 स्ट्राईकवर बॉल अंकित. 8 रन की आवश्यकता. स्ट्राईकवर अंकित. बघू आता सतेज काय करतायत. ओ हो हो, परत एक इनसाइड एज आणि डॉट बॉल काढलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना संघासाठी 2 बॉल सतेज. 8 रन. प्रेशर प्रेशर, गेम का प्रेशर. आणि कॅमेरामध्ये बघ. नो बॉल. नो बॉल के साथ 3 रन भाग के लेते हुए अंपायर कितना रन भागे वो लोग? अवदान राखलेलं 3 नाहीये रन. आणि मॅचचा टोटल 4 रन आगे है. मॅचचा पूर्ण खेळच बदललेला आहे. प्रसंग अवदान खूप महत्वाचं. इक्वेशन चेंज होते हुए साईकडून 2 त्याच्यात बॉल कमतरता. 4 रन और फ्री हिट. एक बॉल 3 रन. सतेज यांच्याकडून पुन्हा एकदा कमबॅक. बघू शेवटचा बॉल. स्ट्राईकवर अंकित. गोलंदाजी ओ हो हो, मॅचच. बॉल नाही काउंट होत वाईडला. वाईडला बॉल नाही काउंट होत. पुन्हा एकदा देवेन क्रीज मध्ये. सतेज टोकं लावतायत काहीतरी, काय करू. 1 बॉल 2 रन कंपल्सरी चेस. थांब म्हणून इशारा साहिल यांचा. हो. और विनिंग शॉट मारते हुए ज्या शॉट साठी अंकित यांना ओळखलं जातं त्या अंकित शॉटने संघासाठी विजय खेचून आणलेला आहे. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट असा खेळ और दाखवला आहे दोन्ही अंकित भाई संघांनी. सूझबूझ के साथ खेलते हुए 39 नॉट आउट सतेज यांनी निकलते हुए. शेवटपर्यंत मॅच खेचून आणलेली, पण प्रसंग अवधान, टीमचं प्रसंग अवधान, ओव्हर थ्रो, नो ला, एक्स्ट्रा रन आणि मॅच गमावलेली आहे. आपल्या इथे अशी व्यक्ती आलेली आहे जे स्वतःची बॅट घेऊन आलेले आहेत. तर संघातल्या सर्व खेळाडूंना हॅलो, विनंती आहे की ज्यांना कुणाला बॅट घ्यायची असेल नवीन, तर इकडे बॅट आणलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कोणाला घ्यायची असेल. एकदा अंकितच्या तर तुम्ही- बॅटिंग साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट फलंदाजी ज्या शॉटसाठी ओळखले जातात
त्या शॉटने मॅच संपवलेली आहे.